यार मला समजत नाही की या ट्रेव्हिजला निळी टी शर्ट पाहून काय होतात. म्हणजे निळी टी शर्टने जेव्हा भारत दिला समोर तर यामध्ये कोणती शक्यता आणि कोणती नाही यार. म्हणजे आज जे इंडिया वर्सेस बॉर्डर कस्टममध्ये मॅच झाली सेकंड, त्यामध्ये ट्रेव्हिजने 140 रन ठोकले. तर हे खूप झालं कारण की यार त्यांनी ते वडील झाले, तर त्याने ब्रेक घ्यायला पाहिजे यार. थोडं ऑस्ट्रेलिया टीमला थोडंसं द्यायला पाहिजे, रेस्ट द्यायला पाहिजे. पण नाही यार, भारत आहे समोर आहे तर चला तर यार एक शतक ठोकून. म्हणजे काय झालं, कारण वर्ल्ड कपमध्ये पण ठोकलं, WTC फायनल त्यामध्ये ठोकलं, IPLमध्ये पण यार RCB विरुद्ध चांगलं ठोकलो यार. म्हणजे ट्रेव्हिजने यार ठरवून ठेवलं आहे की आपल्याला इंडिया दिसली तर यामध्ये काय बवाल करायचं आहे म्हणजे करायचं आहे. आणि हे ते करणार आहे पक्का आहे, कारण की ट्रेव्हिजसारखा एक खतरनाक बॅट्समॅन जो आहे तो ठोकणार आहे. आणि तो खरं ठोकलं म्हणजे बुमराह, सिराज, हर्षित राणा. यार बुमराहला पण सोडलं नाही यार. बुमराह वर्ल्ड बॉम्बला त्याला पण सोडलं. आपण DSP सिराजने यार म्हटलं की त्याला आता तुम्हाला सरेंडर करा असं गरज आली आहे. पण मोहम्मद सिराज सोडावं, पण ट्रेव्हिजला पण थोडं अग्रेशन दाखवलं. BGTची फुल वाईब आली यार. असं वाटलं की यार ही बॉर्डर ट्रॉफी आहे तर खूप खतरनाक वाटली आणि ॲब्सोल्युटली सिनेमा पाहायचा होता. आणि हे आपल्याला 2017-18 आपल्याला एक फिलिंग दिली की यार काय खतरनाक BGT ट्रॉफी झाली आहे. त्यामध्ये आपण म्हणू शकतो की बहुत खतरनाक मॅचेस सुरू आहे बॉर्डर कस्टॉफी. या मॅचमध्ये आपण जर म्हटलं तर ऑस्ट्रेलिया खूप पुढे आहे आणि मला असं वाटतं की या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया हे मॅच जिंकू शकते, कारण की ऑस्ट्रेलियाने 150 रनांनी बढत घेतली आहे, लीड घेतली आहे 150 रन 156 रनांनी. आणि इंडियाच्या सेकंड इनिंगमध्ये भारताचा 5 विकेट गमावल्या आणि करीब 30-40 रनाची लीड अजून आहे ऑस्ट्रेलियापाशी. आणि भारत 30-40 रनांनी ट्रेल करत आहे. तर या मॅचमध्ये मला वाटत नाही की भारत मॅच जिंकू शकेल, कारण की एक तर भारताला पहिले 23 रनची लीड आहे ते तोडायला लागेल. नितीश कुमार रेड्डी आणि ऋषभ पंत आहे. मला माहिती आहे की हे दोघं चांगले जर टिकले तर भारत करीब भारतला जिंकासाठी 250-300 रनाचा स्कोअर बनवायला लागेल. आणि पार स्कोअर तेवढा मला वाटतं की ऑस्ट्रेलिया बनवू देईल, कारण जशी त्यांची गोलंदाजी यांचा परफॉर्मन्स करू आहे. आणि मला वाटत नाही की मॅच जिंकेल, पण तरी एक होप आहे आपल्याला की भारत या मॅचमध्ये कमबॅक करेल आणि एक चांगला पार्स करून बनवेल. तर मला असं वाटतं की जर भारताची बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली तर मॅच उद्या संपू शकते आणि ऑस्ट्रेलिया 1-1 टाय होऊ शकते. म्हणजे एक म्हणू शकतो आपण मॅचमध्ये बराबरी येऊ शकते. आणि एक गोष्ट केला की आपण जी भारताची जी बॅटिंग ऑर्डर आहे ती खूप कोलॅप्स होत आहे. आणि यामध्ये कोलॅप्स होण्याचं कारण आहे की एक स्टार्ट भेटत नाही आणि LEDच्या मैदानावर फार काही चांगलं प्रदर्शन नाही आहे भारताचा. तर असं भारत या मॅचमध्ये जास्त कामगिरी करू शकला नाही. बस आपल्या व्हिडिओमध्ये एवढं सबस्क्राईब करून गोष्ट व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.